काय मग जिंकली ना बीजेपी? कसं वाटतंय आता? काय म्हणे तू काँग्रेस निवडून येईन? काय झालं मग आता? लाडकी बहीण योजनाचा कमाल बघला की नाही? जिंकली ना बीजेपी? जावं तुम्ही तिकडे. मला तर समजत नाहीये कसं झालं असं. का दिले नाही लोकांना मत आम्हाले? एवढ्या लवकर कसं का पालटून गेलं? लोकसभेत तर आम्ही जिंकले होते. हा मग लाडकी बहीण योजनाचा कमाल आहे ना. हा 1500 रुपये महिना फटाफट फटाफट. 7,500 रुपये दिले होते की नाही? पूर्ण बायाचं मतदान एकतर्फा झालं. हेच तर आहे बीजेपीच्या कार्यकर्त्याची पावर. रातोरात बाजी पलटून टाकता म्हटलं. हाव ना, तेच ना. लोकसभेत तर आम्ही जिंकले होते. एवढ्या लवकर बाजी कशी का पलटून गेली? मला तर काही समजत नाही बापा. मला तर वाटते काँग्रेसची सरकार बनीन. कशी का बनीन? बीजेपी म्हणता म्हटलं रातोरात गेम पलटवते. भाजपचे कार्यकर्ता माहित नाही तुले? रात्र दिवस एक करता पार्टीसाठी. हो ना, मग आमच्या पण कार्यकर्त्यानं मेहनत केली ना, पण लोकांना मत का दिली नाही आम्हाले काय माहित. बायानं एकतर्फा मतदान केलं वाटते. पण आम्ही पण चांगलं होतं ना तैले. आमची सरकार बनली की 3,000 रुपये महिना देऊ. देंगेवर दिलांगेवर विश्वास करत नाही कोणी. लोकायला फटाफट देणे पडतात. हा लोक विश्वास करता. 7,500 रुपये असे फटाफट गेले होते खात्यामध्ये. खटाखटवर तर विश्वास केला नाही कोण. काय म्हणत तुम्ही? खटाखट पैसे पडतील मग विश्वास केला का तुमच्यावर कोण? लोकांचा विश्वास भाजपवर आहे म्हटलं, म्हणून तर आमची सरकार बनते. हाव ना, ते समजत नाही ना मले. बायानं आमच्यावर विश्वास का नाही केला? म्हणून तर 3,000 रुपये द्यायचे चांगले होते. मला तर काही समजत नाहीये एवढ्या लवकर कशी का पलटून गेली बाजी. लोकसभेत तर आम्ही जिंकले होते. काम केलं ना तसं आम्ही 3-4 महिन्यात तर पुरी बाजी पलटून टाकली. लाडकी बहीण योजनानं संजीवनी बुटी सारखं काम केलं म्हटलं आमच्या सरकारसाठी. आहे ना तू? सीटा केवढ्या आल्या बापा. भमाभम काम चालू आहे म्हटलं. सगळे पत्रकार म्हणत काटे की टक्कर है, कहना बहुत मुश्किल है. अरे जा रे तुम्ही घरी. एकतर्फा काम झालाय म्हटलं हे. अबकी बार 200 पार. तुमचा तर सुपडा साफ झाला पुरा. कुठलेच राहिले नाही तुम्ही. हो ना, तेच ना. मी तर कधीच विचार नाही केला होता असा की एवढी मोठी हार होईन आमची. पहा ना तुम्ही केवढी मोठी हार झाली आमची. हे तर पुरच गेलं ना बापा पेटून. हा मग चांगले चांगले सर्वे करणारे फेल झाले म्हटलं. सर्वे म्हणत आट्या काट्यावर गंमत आहे, काही सांगता येत नाही. जा रे तुम्ही घरी. अंगतोंड धुवा. हो ना, मग का कास्तकारायनं ओढ दिली नाही आम्हाला. आम्हाला तर चांगलं होतं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. मग भरोसा पाहिजे होता ना. आमच्यावर भरोसा केला लोकांना. आम्ही ना चांगलं होतं कर्ज माफ करू. पाय ना तू केवढे आमदार निवडून आले आमचे. मला तर वाटते जागा कम पडीन बसायले विधानसभा मध्ये. हो ना बापा, संध्याकाळी मीटिंग बसाळणी पडीन आमच्या नेत्याले. पाहणं पडीन का झालं असं, कोणचं कारण होतं असं. हे तर सगळंच गेलं ना पेटून. हा मग काम केलं ना तसं आम्ही 3-4 महिन्यामध्ये फैसले घेतले ना फटाफट फटाफट. समजायला पाहिजे तुले. बायाला एसटी मध्ये 50% छूट आहे. 1,500 रुपये महिना भेटतोय. मग बाया आम्हालाच मतदान करतील ना. जावं तुम्ही. माहे तर डोकं दुखते बापा. हे तर एकतर्फा झालं ना. आमच्या पार्टीनं तर चांगलं लोकायले 450चा सिलेंडर 1130 मनी देत आहे तुम्हाला. तरी पण त्यानं आमच्यावर विश्वास केला नाही. हा मग त्याला सिलेंडर फुकटनी दिलं का आम्ही ना. मग आम्हाला मतदान करतीन ते की तुम्हाला करतीन? मी तुला सांगो भाजप जिंकीन भाजप जिंकीन. तू म्हणे नाही काँग्रेस जिंकीन. हाव ना, मला तर तेच समजत नाहीये कोणत्या कारणामुळे हार झाली आमची. कसं का झालं असं. एवढ्या तर घोषणा केल्या आम्ही. मग लोकांना मतदान का बनी केलं आम्हाला. हा मग काम केलं ना तसं आम्ही. आमच्या योजनामुळे लोकांना आम्हाला मतदान केलं. लाडकी बहीण योजना 1,500 रुपये महिना. शेतकऱ्याचं कर्ज माफ. एसटी मध्ये बायाला 50% छूट आहे. पाय ना तू आयुष्यमान कार्ड आहे. 5 लाखापर्यंत मोफत इलाज आहे. पूर्ण भारतामध्ये कंट्रोल फुकट वाटते आहे. हो ना, मग आम्ही पण घोषणा केल्या होत्या ना मनमन तशा. मग आम्हाला मतदान का बनी केलं लोकांना. चांगलं होतं ना. आम्ही ना 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. एसटी बस सेवा फुकट करू. लाडकी बहीण योजनाचा 3,000 रुपये महिना करायचं चांगलं होतं आम्ही ना. पण तरी पण मतदान केलं नाही बायनं आम्हाला. मग नारी शक्ती सायलेंट वोटर. तेच तर संजीवनी बुटी होती आमची. त्यामुळे तर जिंकले आम्ही.
सीटा तर पाय तू आमच्या केवढ्या आले, सर्व रेकॉर्ड तोडून टाकले आम्ही ना. लोकांकरता काम करणं पडते म्हटलं, तर लोक मतदान करता. तुम्हाला काय वाटते प्रचार करायनं मतदान धुवून देता लोक? किसान सन्मान निधीचा फायदा झाला आम्हाला, कास्तकार लोकांना आम्हाला मतदान केलं. काय झालं काय माहित, कार्यकर्त्यानं वाटप केली की नाही, की सर्व मार दिला डब्यात भरून. मला तर तेच वाटतंय, कार्यकर्त्यानं काही वाटप केली नाही, सर्व माल दिला डब्यात भरून, म्हणून लोकांना मतदान केलं नाही आम्हाला. आमचे नेता दिवस गरीब होत चालले न, कार्यकर्ता तर बंगल्यावर बंगले बांधताय. काय ना तू आमच्या सीटा कितल्या आल्या बापा बापा, काय मोहाल आहे की काय आहे हा? लोकांना का दडपून दिलाय तुम्हाला? लोकांना तर तुम्हाला कुठलेच ठेवले नाही बापा. हो ना, मला तर आता पण विश्वास येत नाही. एखादी कमळल्यात लात मारा मला, तर हा विश्वास येईन मला. अहो काही पण का, बाईवरनी हात उचलत मी, बाई घराची लक्ष्मी राहते. तोडते सगळं, मस्तपैकी झणझणीत जेवण बनवूया आता. जावं तुम्ही तिकडे, मी का मा संताबा मंदी आहे ना, तुम्ही म्हणता झणझणीत जेवण बनवय. पहा ना तुम्ही, वाटते नेता विपक्ष पण बनणार नाही आमचा, इतक्या सीटा कमी आल्या. हो ना, तेच ना, पाहन तू तुमच्या 3 पार्ट्याले तर आमचा शिंदे भाऊ बदत नाहीये, तुमच्या गठबंधनले तर आमचा शिंदे भाऊ भारी पडतोय. तुम्ही बोला नको जास्त आता, नाही तर मी टीव्ही फोडून टाकीन. हाव काय पण बोलती का, एवढा संताप आलाय का तुले? हाव ना, तर टीव्ही फोडून टाकीन म्हणे, पागल झाली की काय? हा मग कितली मोठी हार झाली आमची, कसं होईन आमच्या पार्टीचा आता? पागल, राजनीतीमध्ये हारजीत चालू राहते, एवढा विचार थोडी करणं पडत. चाल उठ लवकर, तोंडगेंड धुय, शंभळानं तोंड भरलाय तुझं. हे पहा तुम्ही माझी मजा नको घ्या बरं, मी मा संतापा मंदी आहे. सोडवा आता, राजनीतीमध्ये हारजीत चालू राहते, एवढा विचार नाही करणं पडत. लोकसभेमध्ये आमच्या पार्टीचा पराभव झाला, मग आम्ही हार मानली का? मेहनत केली की मग फळ भेटले की आम्हाला? हो ते पण बरोबर आहे म्हणा, तुम्ही ना 3-4 महिन्यामध्ये बाजी पलटून टाकली. मानणं पडीन तुमच्या पार्टीला, 3-4 महिन्यामध्ये एवढं परिवर्तन करून टाकलं तुमच्या पार्टीनं. मग परिवर्तन संसार का नियम है, राजनीती में कल क्या होगा कोई नहीं जानता. हो ते बरोबर म्हणताय तुम्ही, अजित पवार वापस येऊ शकतो आमच्या गठबंधन मध्ये. वारे मुंगेरी लाल के हसीन सपने, पण ते शक्य नाही आता. चाल लवकर उठ, मी गावरान चिकन आणतो, मस्तपैकी गावरान चिकन बनवूया आज. मस्तपैकी चिकन खाऊन जपून राहीन मी आज, प्रचार करून करून पूर्ण हातपाय दुखताय. बस रे बापा, का पार्ट्यास खातू आहे, महिनाभर तर घरी जेवला नाही तू, तरी पण मन भरलं नाही तुझ. हो ना, तर चालला की चालला तो पार्टी मध्ये, मा स्वयंपाक बनवजो नको घरी. मला ते समजत नाही, एवढ्या मुर्ग्यानं बकऱ्या कुठून आणतात ते हॉटेल वाये? काही ना काही गडबड दिसते मला, मुर्ग्यानं बकऱ्या तर गावात तशाच्या तशा आहे. आव काही पण बोलती का, कितल्या लोकांपाशी मुर्गी आहे, किती लोक मुर्गी पालन करता, पूर्ण फार्म हाऊस तर भरले मुर्गी आहे ना. भारतामध्ये किती मुर्गी पालन वाढलाय, केवढ्या पण मुर्ग्या मागत येले नाही म्हणता नाही ते. जावं तुम्ही मला नको शिकवा, मला सर्व माहित आहे. हो ना, तर मुर्गी पालन वाढलाय म्हणे, म्हणजे मला शिकवताय का तुम्ही? मला कसं माहितच नाहीये. मुर्गी पालन वाढलाय तर 4-5 गधे कसे का गायब झाले गावातले? तू समझा.